राज्यसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांचा उमेदवारी अर्ज भरतानाही ते गैरहजर होते। राज्यसभेची जागा ही ठाकरे सेनेची आहे, ती ठाकरे सेनेलाच मिळावी अशी भूमिका त्यांनी घेतली होती। मात्र महाविकास आघाडीकडून शरद पवारांना उमेदवारी दिली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, राज्यसभेची उमेदवारी शरद पवारांना मिळाली, त्यामुळे आदित्य ठाकरे नाराज आहेत असं कळतं। नक्कीच आज शरद पवारांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भरलेला आहे। मात्र हा अर्ज भरत असताना आदित्य ठाकरे हे गैरहजर राहिलेत। खरं तर आदित्य ठाकरे सुरुवातीपासून राज्यसभेची जागाही आम्हाला म्हणजे शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रह होते। सातत्याने त्यावर ते माध्यमांसमोर येऊन बोलत होते। मात्र जेव्हा हा सगळ्या संदर्भातील निर्णय झाला त्यानंतर आदित्य ठाकरे हे पूर्णपणे बॅकफूटवर आहेत, मागे आहेत। आज देखील ते उपस्थित राहिले। काल जेव्हा जयंत पाटील, सुप्रिया सुळे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते तेव्हा देखील जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची चर्चा ही केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली आहे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत झाली नाही। आज जेव्हा उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार अशी सुरुवातीला माहिती देण्यात आली होती। मात्र आज उद्धव ठाकरेही नव्हते आणि आदित्य ठाकरे देखील नव्हते, त्यामुळे चर्चा आहे त्या सुरू झालेल्या आहेत। कारण ज्या पद्धतीने सातत्याने आदित्य ठाकरे या जागेवर ठाम होते त्यामुळे नाराज आहेत का अशा चर्चा या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। त्यामुळे आता एकंदरीत आता ही राज्यसभेची जागा शरद पवारांकडे गेल्यानंतर आता आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय आहे हे देखील पाहावं लागेल। ठीक, गिरीश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर आदित्य ठाकरे नाराज आहेत कारण ही जागा, राज्यसभेची ही जागा ठाकरे सेनेला मिळावी यासाठी ते आग्रही होते। मात्र ती महाविकास आघाडीकडून अखेर शरद पवार यांना मिळाली आहे।